महाविकास आघाडीची आजची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली। आयोगाशी चर्चेबाबत महाविकास आघाडी समाधानी नाही। निवडणूक आयोगाशी महाविकास आघाडीची चर्चा पूर्ण। सदोष मतदार यादीच्या आधारे निवडणुका नकोत, राज ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी। आंदोलनाआधीच महाविकास आघाडीत रडारड सुरू। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राज ठाकरेंची सावली सुद्धा नकोशी। निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळापासून हर्षवर्धन सकपाळ दूर। यादी आत्ताच तपासून घ्या, नंतर रडू नका। महसूल मंत्री बावनकुळेंचा महाविकास आघाडीला टोला। राम शिंदेंनी घायवळ प्रकरणातील आरोप फेटाळले। शिंदेंकडून रोहित पवार यांच्यावर टीका। अमित ठाकरे पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला। अभाविपच्या शाखेला टाळा ठोकण्याचा मनसेचा प्रयत्न। मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। पुण्यात पोस्टरवर मनसे अभाविपमध्ये वादाची ठणगी। आमदार संग्राम जगताप स्वतःच्या भूमिकेवर ठाम। राष्ट्रवादीत वैचारिक गोंधळ का? अजित पवारांना भेटून जगताप भूमिका मांडणार। देवेंद्र फडणवीसांना बुलडोझर सीएम ठरवण्याचा प्रयत्न। मुंबईत अज्ञाताकडून फलकबाजी। फलकांवर देवाभाऊ जाहिरातीचा दिसला पुढचा टप्पा। कार्यकर्त्याची सोय लावण्यासाठी महायुतीची नवी शक्कल। मनपाप्रमाणे जिल्हा आणि नगर परिषद इथंही स्वीकृत सदस्य बनवूया। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास पुन्हा चर्चेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आज भूमिपूजन। मुंबईतल्या चर्चित दलित वस्तीत पुन्हा पुनर्विकासाची हालचाल। खड्ड्यांमुळे मृत्यू, वारसाला 6 लाखाची भरपाई। मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। ओंकार हत्ती मडुरा गावातच ठाण मांडून हत्तीच्या भीतीने भात कापणीची कामं ठप्प। वनविभागानं बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप। दिवाळी आधी सुटकेचा निश्वास। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित। एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 6,000 बोनस। आता फंडाचे सगळे पैसे काढता येणार। ईपीएफओचा नवा निर्णय। 10वी-12वी परीक्षेच्या तारखा जाहीर। 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार। 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार। निलेश घायवळच्या विरोधात आणखी एक गुन्हा। बनावट पासपोर्ट प्रकरणात घायवळ आणखी अडचणीत। निविदेशिवाय इमारतीचा पुनर्विकास शक्य। उच्च न्यायालयाचा निर्वाळा। चांदीचा भाव 1,80,000 रुपये किलो। जागतिक पातळीवर तुटवडा असल्यानं किमतीत वाढ। एकाच दिवसात चांदीत 11,000ची वाढ। भंडारा जिल्ह्यात औषध दुकानांची तपासणी। 3 औषध दुकानांवर कारवाई। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध दिल्यानं कारवाई। पाकमध्ये अजारक टीएलपीच्या आंदोलनामुळे पाकिस्तानात अशांतता। सरकार विरोधी आंदोलकांवर गोळीबार। आमची मनसेसोबत कोणतीही युती नाही। मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबद्दल कोणतीही चर्चा नाही। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांची माहिती।